राज्याला मुसळधार पावसानं जबरदस्त तडाखा दिला आणि सर्वात जास्त फटका हा मराठवाड्याला बसला। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरचा दौरा करणार आहेत आणि तिथे पूरस्थितीचा ते आढावा घेतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाहणी दौरा सोलापूरमधून सुरुवात झालेली आहे आणि सोलापूरसह धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा अजित पवार आढावा घेणार आहेत। मागच्या 2 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे अनेक गावं ही पाण्याखाली गेली आहेत। इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबरोबर अजित पवार आता संवाद साधतात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्याची पाहणी करणार आहेत। त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आज त्यांचा हा पाहणी दौरा असणार आहे। मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आणि पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर या जिल्ह्याला मोठा पुराचा तडाखा बसलाय, तेव्हा या पूरग्रस्त जिल्ह्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। सर्व मंत्री दौरा करतील। महायुतीचे सर्व मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे त्या ठिकाणी स्वतः जातील आणि त्याची पाहणी करतील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर जिल्हाधिकारी बाकी सर्व अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी असतील डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करतील। तर अशा प्रकारे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दौरे असणार आहेत आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून किती मोठं नुकसान झालेलं आहे या संदर्भातला सगळा आढावा घेतला जाईल। आमचे रिपोर्टर सुद्धा या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि आपण आमचे प्रतिनिधी विशाल करोळचे संपूर्ण मराठवाड्याकडे लक्ष ठेवून आहेत। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर पतंगे धाराशिव आणि एकंदरीत या संपूर्ण भागावर लक्ष ठेवून आहेत। जाणून घेऊया दोघांकडून काय नेमकी या दौऱ्यासंदर्भातली अपडेट त्यांच्याकडे पोहोचली आणि कशा पद्धतीने सगळ्या दौऱ्याचं नियोजन असणार आहे। सगळ्यात आधी आपण जाऊया विशालकडे। विशाल, आज हा सगळा मराठवाड्याचा दौरा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते जाणार आहेत आणि सगळ्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। काय एकंदरीत चित्र आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय तिथल्या शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे? अनुपमा, या दौऱ्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा वाढलेली आहे। 21 लाख हेक्टरवरील पिकांचं प्राथमिक नुकसान झालं आहे। 5,000 गावांना पुराचा तडाखा बसला आहे। शेकडो लोक स्थलांतरित झाली आहे। अनेक घरं वाहून गेलेली आहे आणि या सगळ्या नुकसानीचे पंचनामे आता सुरू आहे। त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे कुठंतरी काहीतरी मदत जाहीर करतील अशी ती अपेक्षा आहे, कारण सरकारनं काल परवा जी मदत जाहीर केली ती अत्यंत तोकडी आहे। त्यातून काहीही साध्य होणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। फळबागा पूर्णतः नष्ट झालेले आहे। खरीपाचा हंगाम पूर्णतः वाया गेलाय आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्याला उभं राहायला किमान 2 ते 3 वर्ष लागणार आहे। त्यामुळे या मंत्र्यांकडनं शेतकऱ्याला बळीराजाला मोठी अपेक्षा आहे। मुख्यमंत्री सोलापूर पासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे। सोलापूर नंतर ते धाराशिव मार्गे लातूर जिल्ह्यात जाणार आहे आणि लातूरमध्ये जे काही नुकसान झालंय त्याची ते पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। तर अजित पवार सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात करतायत। त्यानंतर ते धाराशिव जिल्ह्यात येणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यात नंतर ते बीड जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत पाहणी करणार आहे आणि आज बीड जिल्ह्यात संध्याकाळी ते एक आढावा बैठक घेणार आहे आणि आज रात्री मुक्काम सुद्धा करणार आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। जवळपास लाखो हेक्टरवरील शेती खरडून गेलेली आहे। त्या सगळ्यांचा आढावा अजित पवार आज रात्री बीडमध्ये घेणार आहेत। तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। भूम परांडा जिथं सगळ्यात जास्त नुकसान झालं त्या ठिकाणी जाऊन ते पाहणी करणार आहे। कळंबमध्ये ते जाऊन पाहणी करणार आहे। तिथं शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, त्यांच्या वेदना समजून घेणार आहे। म्हणजे आता मराठवाड्यात जे काही नुकसान झालंय ते समजून घेण्यासाठी, वेदना समजून घेण्यासाठी राज्याचे तिन्ही प्रमुख मराठवाड्यात दाखल होत आहे। ते दाखल होत आहे ही नुसती पाहणी नाही तर इथल्या लोकांसाठी एक अपेक्षा आहे। आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काय जाहीर करतात याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत। निश्चितच विशाल, असे संपर्कात राहा। आपण जाऊया ज्ञानेश्वरकडे आणि जाणून घेऊया काय नेमकं तिकडचं शेतकऱ्यांमधलं आणि एकंदरीतच तिथल्या जनतेमध्ये वातावरण आहे, कारण हा दौरा अपेक्षा निर्माण करणारा आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने दौऱ्याकडे बघितले जातात ज्ञानेश्वर? अनुपमा, खरं तर धाराशिव जिल्ह्यावर संकट ओढवले असं म्हणावं लागेल। या 2 दिवसामध्ये जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजलेला होता आणि या पार्श्वभूमीवर आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये दौरा होते। एकनाथ शिंदे भूम परांडा आणि कळंब या भागाची पाहणी करणार आहेत। त्या भागामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले भूममध्ये आणि परांड्यामध्ये तर अक्षरशः शेती वाहून गेलेले, घरांमध्ये पाणी गेलेले, अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी आहे। कळंबमध्ये सुद्धा तशीच जवळपास परिस्थिती आहे। अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा दौरे करणार आहेत। एकंदरीत शेतकरी प्रचंड संकटात आहे आणि या पार्श्वभूमीवर
आज दोन्ही मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, त्यामुळे शेतकरी या दौऱ्या अपेक्षेनं बघतायत. खूप आशा आहे त्यांना, कारण शेतकऱ्यावर आता जे संकट ओढवलेलं आहे ते कुठल्याही मदतीनं खरं तर ते दूर होणार नाही. मात्र त्यांना काहीतरी दिलासा देणं अपेक्षित आहे किंवा शेतकऱ्यांना तशी अपेक्षा आहे आणि ती तात्काळ मिळणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या शेतात काही गाडी सुद्धा शिल्लक नाही आणि घरात सुद्धा जे काही होतं ते वाहून गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना या दौऱ्यातून मोठी अपेक्षा आहे आणि त्यांना थेट मदतीची अपेक्षा. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर परिवहन मंत्री सुद्धा असणार आहेत आणि ते धाराशिव जिल्ह्यातील जे पूरग्रस्त भागातली लोक आहेत त्यांना मदत करणार आहेत. त्यांच्यासाठी ते काही साहित्याचं वाटप करणार आहेत आणि या सगळ्या दौऱ्याकडून धाराशिवच्या शेतकऱ्यांना खूप मोठी अपेक्षा आहे. खरंच ज्ञानेश्वर, खूप मोठ्या अपेक्षा खरं तर शेतकऱ्यांना या भागातल्या लागलेल्या आहेत. संपूर्ण संसार त्यांचे उघड्यावर आलेले आहेत, पिकं खरवडून निघाली, शेती खरवडून निघाली, त्यामुळे मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण आणखी चर्चा करूया. धन्यवाद दोघांचे तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.